तर सुषमा अंधारेंचा माझ्यावरती राग आहे, बाकीचे विषय सोडून अंधारेंचं सगळं लक्ष माझ्याकडे आहे, अंजली दमानिया यांनी आता टीका केली आहे। सुषमा अंधारेंचा माझ्यावर काहीतरी प्रचंड राग आहे म्हणून विषय सोडून त्यांचा सगळा फोकस हा अंजली दमानिया आणि कुठेतरी त्यांना हे एस्टॅब्लिश करायचं की अंजली दमानिया आणि भाजपचा काहीतरी आपसात काही त्यांचं अंडरस्टँडिंग आहे। मी सिलेक्टिव्ह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, दमानियाने असं केलं। विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं की मी सगळे विषय बोलत नाही, कारण मी जे विषय घेते ते तडीच नेईपर्यंत लढते। नुसतीच बडबड मी कधीही केलेली नाहीये। बोंदो अशोक खराच्या प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री होते। ईडी आता तपास करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात माहिती दिली। दमानियांकडे सीडीआर कुठून आला याची चौकशी करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। सीडीआर कुणी लीक केला याची चौकशी होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर खरात प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। जो एक प्रकार से महिलाओं के साथ बदसलूकी की है, अत्याचार किए, सबको खोदकर हम कड़ी से कड़ी सजा उनको देंगे। और मुझे ऐसा लगता है कि इसमें महाराष्ट्र में सभी का एकमत है। और मैं तो ऐसा कहूंगा कि हमारे लिए किसी भी प्रकार की राजनीति से ऊपर है। कुछ लोग इसमें भी राजनीति करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूं कि हम लोग इस प्रकार की राजनीति को तवज्जो नहीं देते। जो कार्य सरकार को करना है सरकार करती रहे। शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही। ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल। कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही। अशोक खरात यांनी केलेल्या ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी सम्मिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याची ही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल। मुंबईत आल्यानंतर आयुक्तांना भेटणार आहे। आयुक्तांना भेटून सीडीआर बद्दल माहिती देणार असल्याचं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलं आहे। सीडीआर कुठून आला या विषयावर अनेक जणांनी रान उठवलं। त्याच्यात संजय राऊत म्हणा, सुषमा अंधारे म्हणा, शशिकांत शिंदे म्हणा, ज्यांना ज्यांना वाटतंय ना त्यांना मला एवढंच सांगायचंय की मी 5 दिवस बाहेर होते। मी इथे मुंबईला आल्याबरोबर डीजींची भेट घेऊन त्यांना आधीच माझ्याकडे आलेला सीडीआर त्याच्याबरोबरचं पत्र मी केव्हाच पाठवलंय आणि सगळी माहिती मी त्यांना भेटून नक्कीच देणार आहे। मी त्यांची वेळ सुद्धा तशी मागितली आहे, फक्त मला मुंबईत येऊ द्या ना, एवढी काय घाई झाली आहे तुम्हाला? बोंदो खरातला फाशी झाली पाहिजे। खरात प्रकरण जलद गतीनं कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी आता सुनील तटकरे यांनी केलेली आहे। खरात असो कोणी असो, जी विकृत मनोवृत्ती आहे ती ठेचू नव्हे तर जलद गती न्यायालयामध्ये टाकून जे काय फाशी शिक्षा द्यायची असेल ती दिली जावी। आजचा विषय या ठिकाणी श्रद्धेचा आहे, भावनेचा आहे, गेल्या 48 वर्षाच्या परंपरेचा आहे। जरूर त्या विषयावरती यापूर्वी बोललो, सविस्तरपणाने बोललं जाईल। सरकारने SITच्या मार्फत खोलवर तपास करावा आणि ज्यांचा कळत न कळत संबंध आला असेल त्या सर्वांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। सुनील तटकरेंनी काही विधानं केली, म्हणाले खरं त्यांना फाशी दिली पाहिजे। मला तर वाटतं हा फक्त एक डायलॉग होता। त्यांचं खरं विधान म्हणजे कळत नकळत ज्यांनी खरं त्यांना मदत केली त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। म्हणजे याच्यात सगळीच मोठी नावं येतात। रुपाली चाकणकर येतात, सुनील तटकरे येतात, एकनाथ शिंदे येतात, चंद्रकांत पाटील येतात, मिलिंद नार्वेकर येतात। या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। मुख्यतः या नावांमध्ये रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे मात्र नक्कीच आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी राहुरीची पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना आणि काँग्रेससोबत चर्चा करून आजच अंतिम निर्णय होणार असल्याचं कळतंय। आज रात्री उशिरापर्यंत उमेदवाराचं नाव निश्चित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून
आम्ही ती निवडणुकीच्या संदर्भामध्ये ती आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी जागा असल्यामुळे ती लढवण्याच्या संदर्भातून किंवा काय करायचं यामध्ये आज चर्चा करून घेणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.